आझाद मैदान परिसरातील रस्त्याच्या कडेला गाड्या पार करून आंदोलकांनी मुक्काम केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू आहे आणि आज मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील जे मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते देखील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जे आंदोलक आहेत त्यांची आता झोपण्याची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते आपला निवारा करतायत, तात्पुरत्या स्वरूपात आंदोलनासाठी आलेले आहेत। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी ते आंदोलकांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावून इथे झोपण्याची तयारी जी आहे ती आंदोलकांची आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक आंदोलक जे आहेत ते गाडीमध्ये खालीवर आपल्याला झोपल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपलं सोबत आणलेलं साहित्य देखील याच ठिकाणी आहे। झोपण्यासाठी ते गादी उषा जे अंथरूण आहे ते सुद्धा घरून घेऊन आलेले आहेत आणि आपण जर बघितले या ठिकाणी तर हे आंदोलक अशा पद्धतीने झोपलेले आहेत। आणखी काही आंदोलक आहेत। दादा, आपल्या हातामध्ये अंथरूण आहे, तकिया आहे, शाल आहे, आपण कुठे झोपायला चाललात? आम्ही 13-14 जण आहेत। आम्हाला काही पूर्ण जणांनी गाडीमध्ये जागा पुरत नाही झोपण्यास। आता आम्ही दुसरीकडे एक ठिकाणी जागा पाहिली झोपण्यासाठी। आम्ही आता तिकडे निघालेलो आहोत झोपण्यासाठी। सध्या पाऊस आहे चालू, त्याच्यात काही झोपता येत नाही सगळी आली। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई।